गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आपण राज्यशास्त्राचं तिसरं चॅप्टर पाहतोय, राजकीय पक्ष. याच्याकडे काल फोकस करत होतो आपण. याचा मागच्या लेक्चरमध्ये काही भाग आपण पाहिलेला होता, बरोबर. राजकीय पक्ष याची प्रस्तावना आपण पाहिलेली होती. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हा एक महत्वाचा दुवा असतो, किंबहुना खूप गरजेचा आहे. कारण जसं आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधित्व असेल किंवा मतदान असेल, निवडणुका असेल, लोकशाही असेल, जनता असेल, या सगळ्या घटकांना जोडणारा एक महत्वाचा दुवा राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्ष ह्या एक प्रकारच्या संघटनाच असतात असं आपण पाहिलं होतं. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना मान्यता असते आणि लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असणं पण गरजेचं आहे. त्या राजकीय पक्षांकडून सत्तेसाठी सत्ता स्पर्धा करणं गरजेचे आहे. ते राजकीय पक्ष भारतामध्ये सत्ता स्पर्धा करताना पाहायला मिळतात, बरोबर. सोबतच राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्ये पण आपण पाहिलेली होती. राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहिलेली होती, बरोबर. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सत्ता मिळवणे असेल किंवा पक्षाची विचारसरणी असेल किंवा पक्षाचा कार्यक्रम वगैरे असेल किंवा सत्ता स्थापन करणे असेल आणि शासन व जनता यांच्यामधील दुवा, अशा प्रकारचे काही आपण महत्वाचे जे त्याचे वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहिली होती. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो वाटल्यास त्याची जी वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य होतं सत्ता स्थापन करणे, बरोबर. दुसरं होतं की विचारसरणीचा आधार, बरोबर. विचारसरणीचा आधार पाहायला मिळतो आपल्याला. तिसरा आहे पक्षाचा कार्यक्रम आहे. पक्ष कार्यक्रम ज्याला म्हटलेलं होतं आपण, हे तिसरं वैशिष्ट्य होतं त्याचं. त्याच्यानंतर चौथं होतं की सत्ता स्थापन करणे, सरकार स्थापन करणे, सत्ता मिळवणे पहिला आहे. चौथा आहे सत्ता किंवा सरकार स्थापन करणे. आणि पाचवं होतं जनता व शासन यांच्यामधील दुवा, बरोबर. जनता व शासन यांच्यामधील दुवा, ही 5 राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. याच्यावर तुम्हाला जो 2 मार्कावाले प्रश्न आहेत ते 2 मार्कावाले प्रश्न याच्यावर पडू शकतो. किंबहुना तुम्हाला एखादी डायग्राम येऊ शकते, जे कृती किंवा संकल्पना चित्र तयार करायचं आहे, ते संकल्पना चित्र पण तुम्हाला याच्यावर पडू शकतं. हे साहजिकच आहे, ओके. म्हणजे तुम्हाला 5 बाजूला 5 किंबहुना 4 बॉक्स दिल्या जातील, मधामध्ये दिल्या जाईल राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये, अशा प्रकारचं दिल्या जाऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला तो कुठे मिळणार नाहीये तो डायग्राम, पण तो डायग्राम याच्यातून लक्षात घ्यायचा आहे. कारण तो डायग्राम तुम्हाला जनरली अशा प्रकारचा करावा लागेल. इथं राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये असं दिल्या जाईल आणि मग असे बाजूला तुम्हाला 4-5 जे काही दिल्या जातील ते, ओके. जवळपास 4 बॉक्स पण दिल्या जाऊ शकतात, किंबहुना 5 बॉक्स पण अशा प्रकारचे दिल्या जाऊ शकतात. तर हे संकल्पना चित्र, हे डायग्राम तुम्हाला तयार करता आली पाहिजे, ओके. तर चला आपण आता पुढे सरकतोय. यात हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचा पुढचा भाग आहे. आता इकडे तुम्हाला दिलेलं आहे की हेही जाणून घ्या असं म्हणते. मी तुम्हाला काल म्हटलेलं होतं, बरोबर. राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष जे आहेत, ओके. आपण पाहतो की पक्षाचे विशेषत्वाने 2 प्रकार आहेत. कोणते आहेत? एक आहे राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा आहे राज्यस्तरीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष एक आहे आणि दुसरा आहे राज्यस्तरीय पक्ष. मग एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष आपण असं आपण संबोधतो, किंबहुना एखाद्या पक्षाला राज्यस्तरीय पक्ष असं आपण संबोधत असतो. ते काही उगाच संबोधत नाहीये. जो आपण पहिल्या चॅप्टरमध्ये निवडणूक आयोग पाहिलेला आहे, जो पहिल्या चॅप्टरमध्ये जो निवडणूक आयोग आपण पाहिला आहे, त्या निवडणूक आयोगामध्ये आपण काही गोष्टी, त्याची रचना असेल, त्याची कार्य वगैरे पाहिली होती. तर तिथे त्याच्या कार्यामध्ये पण एक आपण पाहिलं होतं की राजकीय पक्षांना मान्यता देणे. मग कोणती मान्यता द्यायची राजकीय पक्षांना? राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय त्याला मान्यता द्यायची आहे, ओके. म्हणजे तो अधिकृत पक्ष झाला पाहिजे त्याच्यासाठी. तर राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काही निकष त्या आयोगाने ठरवून दिलेले आहेत आणि राज्यस्तरीय पक्ष होण्यासाठी सुद्धा काही निकष ठरवून दिलेले आहेत. जर त्या निकषांची परिपूर्ती त्या राजकीय पक्षांकडून होत असेल तरच त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंबहुना राज्यस्तरीय पक्ष अशा प्रकारची मान्यता मिळू शकते, अन्यथा मिळणार नाही, ओके. आता बघा लक्षात घ्या, आपण राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी किंवा तशा प्रकारची मान्यता मिळण्यासाठी कोणते निकष आहेत किंवा काय अटी आहेत, त्या अटी पूर्ण केल्यानंतरच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली हे आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला इकडे दिलेलं आहे, ओके, की राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणकोणत्या अटी किंवा कोणते निकष असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, ओके. आता काय म्हणते ते 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, 4 राज्य, बरोबर, 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये
पाठीमागच्या ज्या निवडणुका झालेल्या असतील, मग त्या निवडणुका लोकसभेच्या असोता किंवा त्या राज्यसभेच्या असोता, तर त्याच्यामध्ये 6% वैध मते मिळणं आवश्यक आहे. काय म्हणते बघा, तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये की 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या ज्या मागील निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 6% वैध मते मिळवणं आवश्यक असतं त्या पक्षानं, ज्या पक्षालाही राष्ट्रीय स्तरावरची मान्यता मिळवायची असते तर त्या. बरोबर. सोबतच त्याला काय करायचं आहे, याच्या सोबतच त्याचे 4 सदस्य जे आहेत त्याचे 4 सदस्य तिकडे निवडून गेले पाहिजे. मग ते या 4 राज्यांमधून असोत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असोत. ओके. किंबहुना एका राज्यामधून पण चालते, एका राज्यामधून किंवा राज्यांमधून असं ते म्हणते. मग एका राज्यामध्ये असो किंवा अनेक राज्यांमध्ये असो, पण एकंदरीत आहे की 4 सदस्य कुठे निवडून गेले पाहिजेत, लोकसभेवर निवडून गेले पाहिजे. ओके. लक्षात आला पहिला मुद्दा की 4 घटक राज्ये किंवा 4 घटक राज्यांपेक्षा जास्त राज्यांमधून मागील निवडणुका ज्या झालेल्या असतात त्या मागील निवडणुकांमध्ये लोकसभा किंवा राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये 6% त्या राज्यांच्या एकूण मतदारांपैकी 6% मतदारांची संख्या असली पाहिजे, म्हणजे मतदान या अमुक पक्षाला मिळालं पाहिजे. आणि सोबतच पहिलं हे झालं आणि दुसरं हे की 4 सदस्य लोकसभेवर निवडूनही जाणं आवश्यक असतं. ओके. आता मुद्दा दुसरा आहे मित्रांनो याच्यामधला, किंवाच. ओके. जर ही अट होत नसेल, म्हणजे 4 किंवा जास्त राज्यांमधून 4 सदस्य निवडून आले, म्हणजे एका किंवा अनेक राज्यांमधून 4 सदस्य निवडून गेले पाहिजेत. सोबतच लोकसभा आणि राज्यसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या असतात त्याच्यामध्ये 6% मतदान मिळालं पाहिजे, पण किती राज्यातून, किमान 4 राज्यातून असं म्हणा. ओके. तर हे झालं पाहिजे एक. किंबहुना दुसरा आहे लोकसभा, जो आहे जी लोकसभा निवडणूक आहे बघा इथे खाली दिलेला आहे, जी लोकसभा निवडणूक होत असते त्या लोकसभा निवडणुकांमध्ये किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यामधून उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे. 2% उमेदवार. 2% उमेदवार म्हणजे किती होतील, 11 होतील जवळपास. कारण काल तुम्हाला मी सांगितलेलं होतं किती आहे तर एकूण 543 मतदारसंघ आहेत. मग याची जर टक्केवारी काढली तर जवळपास ते 10.8 पर्यंत येतं, पण आपण काय केलं 11 गेल्या. ओके. 2% उमेदवार लोकसभेच्या एकूण मतदारसंघांपैकी म्हणजेच किती 11 येतात निरबड. ओके. तर 11 सदस्य कुठे निवडून जाणं गरजेचं आहे, लोकसभेमध्ये निवडून जाणं गरजेचं आहे. पण ते किती राज्यांमधून असले पाहिजेत, किमान 3 राज्यांमधून असले पाहिजेत. किती, किमान 3 राज्यांमधून. ओके. एका राज्यामधून चालणार नाही, कारण एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, शिवसेना महाराष्ट्रामध्ये असला शिवसेना जो पक्ष आहे 2014च्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर जवळपास मला वाटतं 63 का काय त्याचे उमेदवार निवडलेले आहेत. बरोबर. सॉरी 23 का काहीतरी आहेत. बरोबर. असो, जनरली मला आता एक्झॅक्ट आकडा काही आठवणार नाहीये. बरोबर. कारण 63 नसणार आहेत, कारण एकूण लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रातच 48 आहेत. बरोबर. म्हणून असं 23 चा काहीतरी आकडा आहे, तो मला पण आता एक्झॅक्ट आठवत नाहीये. पण एवढे असताना, पण एवढं नाही की 11 पेक्षा खूप जास्त आहे, म्हणजे 11 पेक्षा जास्त असून सुद्धा बरोबर शिवसेना ही राष्ट्रीय पक्ष ठरलेली नाही का, कारण फक्त महाराष्ट्रातून निवडून गेले आहेत. इथे पाहिजेत काय, किमान 3 राज्यांमध्ये. ओके. जर ही किंवा ही अट पूर्ण झाली असेल तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून आयोग मान्यता देत असतो. ओके. रिलॅक्स मध्ये पुन्हा एकदा सांगतोय की 4 राज्य किंवा 4 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमधून मागील लोकसभा किंवा राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये 6% वैध मते मिळणं आवश्यक आहे. तसेच एका किंवा अनेक राज्यांमधून 4 सदस्य, किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून जाणं आवश्यक आहे. मग ही एक अट झाली किंवा एक निकष किंवा हा निकष पूर्ण करा. 2% उमेदवार लोकसभेच्या एकूण मतदारसंघांपैकी 2% उमेदवार, म्हणजेच काय आकडा आपला मी सांगतो तुम्हाला आकडा, एवढे उमेदवार किमान 3 राज्यांमधून निवडून जाणं गरजेचं आहे, तरच तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावेल. क्लिअर आहे. आता येऊया राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्ष, ज्याला आपण प्रादेशिक पक्ष असं पण म्हणत असतो. आता इथे फक्त प्रादेशिक पक्ष राज्यस्तरीय म्हणजे कोणत्या एखाद्या राज्यापुरता तो पक्ष
सीमित असलेला पाहायला मिळतो किंवा तिथे प्रभावशाली असलेला पाहायला मिळतो, बरोबर. म्हणून त्याला प्रादेशिक पक्ष किंवा त्याला राज्यस्तरीय पक्ष असं आपण म्हणतो, याच्या नावामध्येच दडलेला आहे. राज्यस्तरीय पक्ष म्हणजे त्या राज्यापुरता केवळ त्या पक्षाचा प्रभाव असणे, त्याला आपण राज्यस्तरीय पक्ष किंबहुना त्याला प्रादेशिक पक्ष असं आपण म्हणतो. ओके, तर प्रादेशिक पक्ष किंबहुना राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पण आयोगाने काही निकष किंवा अटी जारी केलेल्या आहेत. त्या अटींची किंवा निकषांची जर पूर्तता त्या पक्षाकडून होत असेल तरच त्याला प्रादेशिक पक्ष किंबहुना राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल, नसता मिळणार नाही. ओके, मग इथे काय आहे बघा, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये इकडे दिलेलं आहे. ओके, मग आता सेम आहे, जशी इकडची आहे ना सेम तशी आहे इकडे. बघा इकडे फक्त राज्य नाहीये, कारण एकाच राज्यापुरता प्रभाव आहे ना, म्हणून एकाच राज्यांमधून हे सेम अट इकडे असणार आहे की लोकसभा आणि राज्यसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यातून 6% वैध मते मिळणं गरजेचे आहेत. आणि ज्या राज्यामध्ये तो पक्ष आहे त्या राज्याच्या विधानसभेवर त्याचे किमान 2 सभासद, बघा तुम्हाला दिलेला आहे की किमान 2 सभासद किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. ओके, कळतंय. हा पहिला निकष होतो की त्याच राज्यातील ज्या राज्यामध्ये हा पक्ष आहे त्याच राज्यामध्ये लोकसभा किंवा राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या असतील त्या लोकसभा किंवा विधानसभा, इकडे पण मित्रांनो विधानसभा करा, लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका, राज्यसभेच्या नव्हे, कारण राज्यसभेच्या निवडणुका करण्यासाठी प्रत्येक मतदाराला संधी नसते. ओके, म्हणून लोकसभा किंवा विधानसभा, इकडे पण लोकसभा विधानसभेच्या ज्या लेटेस्ट निवडणुका झालेल्या असतील त्या निवडणुकांमध्ये त्याच राज्यातील 6% वैध मत त्या पक्षाला मिळणं गरजेचं आहे. प्लस सोबतच किमान 2 सदस्य त्याच राज्यातील विधानसभेवर निवडून जाणं आवश्यक आहे. ओके, नाही तर नेक्स्ट पर्याय आहे, ज्या राज्यामध्ये तो पक्ष आहे त्याच राज्यातील विधानसभेच्या एकूण मतदारसंघांपैकी 3% मतदारसंघात त्या पक्षाचे उमेदवार निवडून यायला पाहिजेत, म्हणजे 3% उमेदवार निवडून गेले पाहिजेत. ओके, किंबहुना 3 सभासद किंबहुना 3 सदस्य, 3% किंवा 3 सदस्य निवडून जाणं गरजेचं आहे. ओके, तरच तो पक्ष राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकतो. आता पुन्हा एकदा सांगतो, इकडे पण सांगतो की 4 किंवा जास्त राज्यांमधून लेटेस्ट झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 6% वैध मते त्या पक्षाला मिळाली पाहिजेत आणि 4 सदस्य किमान 4 सदस्य जे आहेत ते 4 सदस्य लोकसभेमध्ये निवडून गेले पाहिजेत. म्हणजे एक राज्य किंवा अनेक राज्यांमध्ये पण असू शकतं. ही जर अट नसेल तर दुसरी अट 2% उमेदवार हे किमान 3 राज्यांमधून निवडून जाणं गरजेचं आहे. कुठं? लोकसभेवर. आपण हे महत्वाचं. आणि राज्यस्तरीयसाठी लोकसभा विधानसभेची 6% मतं आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर आणि 3% मतदान, 3% सभासद किंवा 3 सदस्य विधानसभेवर जाणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर अशा प्रकारचे जर ह्या निकष पूर्ण झाले असेल, हे निकष पूर्ण झाले तर राष्ट्रीय पक्ष, हे निकष पूर्ण झाले तर राज्यस्तरीय पक्ष, अशा प्रकारची आयोगाकडून त्याला मान्यता मिळत असते. ओके, आता आपण भारतातले काही राष्ट्रीय पक्ष पाहणार आहोत. भारतातील काही राष्ट्रीय पक्ष पाहणार आहोत मित्रांनो. एकूण 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्या 7 राष्ट्रीय पक्षांची चर्चा आपल्याला एकूण चॅप्टर मध्ये करायची आहे. ओके, बघा एकाच वेळी मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे काही गोष्टी तुमच्या लक्षात यायला मदत होईल. इकडे आहे पहिला काँग्रेस, मी शॉर्टकट लिहितो काही नावे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्यालाच काँग्रेस आपण असं म्हणतोय, बरोबर. दुसरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे, बरोबर. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. त्याच्यानंतर तिसरा बीजेपी आहे, भारतीय जनता पक्ष आहे, बरोबर. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आहे, मी इकडे मार्क्सवादी लिहितो शॉर्टकट मध्ये. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आहे.
आणि त्याच्यानंतर तृणमूल पक्ष आहे. बरोबर. 1 2 3 4 5 6 आणि 7 ही झाली सगळी मित्रांनो राष्ट्रीय पक्ष आहे भारतातील. ओके. या 7 राष्ट्रीय पक्षांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर काही जवळपास 5 राज्यस्तरीय पक्षांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आपल्याला. अभ्यास काय खूप डीप मध्ये दिलेला नाही, थोडक्यामध्ये दिलेला आहे. आपण तितकाच पाहणार आहे कारण खोल जर जात गेलं तर त्या पक्षाचा कित्येक अभ्यास तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. म्हणून आपल्याला तितक्या खोल जायची गरज नाहीये. टिपिकली तुम्हाला मुद्दे दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला तुम्हाला इकडे दिलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. एनटीएससी वाले जी मुलं आहेत त्या एनटीएससी वाल्या मुलांनी याच्याकडे पण फोकस केलं पाहिजे. पक्षाचा सिम्बॉल काय आहे, चिन्ह काय आहे, जे निवडणूक आयोगाने दिलेलं अधिकृत चिन्ह आहे ते पण, कारण ते चिन्ह टाकून हे चिन्ह कोणत्या पक्षाचं आहे अशा प्रकारचं तुम्हाला एनटीएससी कडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून ते चिन्ह पण लक्षात घेणं गरजेची आहे. ओके. आणि चिन्हात थोडीशी पण मिस्टेक केल्या जाऊ शकते. एकच चिन्ह वेगवेगळ्या प्रकारे थोडासा बदल करून दाखवला जाऊ शकतो. म्हणून योग्य काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी चिन्ह ही व्यवस्थित पाहून घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. चला आपण पुढे सरकूया. ओके. आता आपण पहिला जो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना, या पक्षाची माहिती थोडक्यात पाहूयात आपण. 1885 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे मित्रांनो. पक्षाची स्थापना काँग्रेसची 1885 साली झाली. तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेस भारतावर शासन कोणाचं होतं, ब्रिटिशांचं होतं. ब्रिटिश कालखंडामध्ये ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यास मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. त्याचे उमेशचंद्र अध्यक्ष होते. तुम्ही 8वीच्या पुस्तकामध्ये अभ्यास केलेला असेल. उमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे पहिले अध्यक्ष असलेला पाहायला मिळतात. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये त्याचं पहिले अधिवेशन मुंबईला भरलेलं हे पाहायला मिळतं तुम्हाला. बरोबर. जवळपास 72 प्रतिनिधी देशभरातून त्याला उपस्थित होते हे दिसून येत असेल. दरवर्षी डिसेंबरमध्ये या पक्षाचं अधिवेशन भरल्या जात असतं. भारतातला पहिला पक्ष म्हणून हा ओळखला जातो. ओके. जो पण काँग्रेस जे आहे 1885 ला स्थापन झाली होती. ॲलन ह्यूम यांनी जी मदत केलेली होती मित्रांनो, ही एक प्रकारची सेफ्टी वॉल होती. ब्रिटिश शासनाच्या विरोधातला जो असंतोष आहे तो थोडासा कुठेतरी कमी व्हावा याच्यासाठी ॲलन ह्यूमने मदत केली किंवा ब्रिटिशांनी मदत केलेली होती काँग्रेस स्थापन होण्यासाठी, असं पण म्हणावं लागेल. बरोबर. असो हरकत नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही इतिहासाकडे, राज्यशास्त्राकडे येऊ. तर 1885 ला स्थापन झालेली आहे. बरोबर. पण सुरुवातीला काँग्रेसमध्ये सर्व समावेशकता होती. बरोबर. म्हणजे सर्व समूहांमधून, सर्व सामाजिक समूहांमधून काँग्रेसला पाठिंबा होता किंवा आजही सर्वसमावेशकता पाहायला मिळते काँग्रेसकडे. कारण आहे ही जी काँग्रेस आहे 1885 ला स्थापन झालेली होती आणि भारताची जी राष्ट्रीय चळवळ आहे या राष्ट्रीय चळवळीचं महत्वाचं व्यासपीठ राष्ट्रीय काँग्रेस होतं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या राष्ट्रीय चळवळीने किंवा राष्ट्रीय सभेने मदत केली, राष्ट्रीय काँग्रेसने मदत केलेली पाहायला मिळते. बरोबर. आणि म्हणून सर्व जाती धर्मातून याच्यामध्ये सर्व समूहातून या पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये लोक सहभागी झाले होते भारत स्वातंत्र्यासाठी. म्हणून नंतरच्या कालखंडामध्येही याच्यामध्ये सर्व समावेशकता राहिलेली पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ही एक चळवळ होती, खरं तर एक संघटना होती. या संघटनेचं चळवळीचं एक राजकीय पक्षामध्ये रूपांतरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. म्हणून ती सर्वसमावेशक स्वरूपाची होती आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. विविध विचारसरणीचे गट याच्यामध्ये होते, ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता. बरोबर. हा जो काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्ष भारताच्या राजकारणातला सर्वात जास्त काळ, सर्वात दीर्घ काळ प्रभावशाली राहिलेला पक्ष आहे. कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं भारतीय चळवळ राबवलेली होती, ज्याच्यामुळे सर्व समावेशकता आली होती. सर्व विचारसरणीची लोक याच्यामध्ये होते आणि लोकांचा काँग्रेसवर खूप विश्वास होता. म्हणून आपण पाहतो की 47 जे हंगामी सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये काँग्रेसच बहुसंख्य होतं. बहुसंख्य सदस्य काँग्रेसचे असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर 50-51 ज्या पहिल्या निवडणुका झाल्या काँग्रेसने निवडून आलेल्या आहे. म्हणून 77 पर्यंत काँग्रेस राहिलेलं होतं. पुन्हा 80 पासून जवळपास 84-85 पर्यंत काँग्रेस राहिलेला आहे. पुन्हा 91 पासून आपल्याला काँग्रेस 99 पर्यंत राहिलेलं पाहायला मिळतं जवळपास. त्याच्यानंतर 2004 पासून पुन्हा 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेवर राहिलेलं पाहायला मिळतं. म्हणून काँग्रेस भारताच्या राजकारणातला दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला पक्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागतंय. बरोबर. त्यानंतर धर्मनिरपेक्षता, बघा त्याची काही महत्वाची भूमिका आपल्याला सांगितलेली आहे. धोरणं. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास,
दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क व व्यापक समाज कल्याण. बरोबर. काय काय म्हणते ते? धर्मनिरपेक्षता आहे. बरोबर. धर्मनिरपेक्षता आहे, सर्वांगीण विकास आहे. बरोबर. सर्वांगीण विकास. त्याच्यानंतर दुर्बल घटक असेल, अल्पसंख्य असेल, दुर्बल घटक. मी शॉर्टकट लिहितोय, तुम्हाला फक्त या टाइप मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. यासाठी अल्पसंख्याक यांच्या हितासाठी पक्ष प्रयत्नशील असलेला पाहायला मिळतो. समान हक्क व व्यापक राजकल्याण, समाज कल्याण. समान हक्क व व्यापक समाज कल्याण. बरोबर. समाज कल्याण हे पक्षाचं महत्वाचं धोरण असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि त्यानुसार पक्षानं अनेक कार्यक्रमही कोणत्या अनुषंगानं? समान हक्क व व्यापक समाज कल्याण या उद्दिष्टानं किंवा हे जे धोरण आहे पक्षाचं, या धोरणाला अनुसरून पक्षानं कार्यक्रमही राबवलेले आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत्वानं लोकशाही समाजवाद असेल, लोकशाही समाजवाद. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि त्यानंतर सामाजिक समता यावर पक्षाने भर दिलेला पाहायला मिळतो. यावर पक्षाचा विश्वास आहे. ओके. बघा इथे संबंधित तुम्हाला पुस्तकात दिलेलं थोडक्यात आहे. फक्त पॉइंट वाईज तुम्ही अशा प्रकारचे लिहिलं पाहिजे. मग हे तुम्हाला सगळं ओळखायला यावं हा हेतू नाहीये माझा. विशेष काय आहे की या टाइप मध्ये तुम्ही नोट्स तयार कराव्यात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठांतरासाठी आवश्यक आहे. आणि थोडासा पाठांतराचा भाग आहे राष्ट्रीय पक्ष पाठ करणं म्हणजे, लक्षात ठेवणं म्हणजे. म्हणून सांगतो मी तुम्हाला. 1885 ला स्थापना झालेली आहे. बरोबर. ब्रिटिश कालखंडामध्ये. त्यानंतर या पक्षामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा सर्वसमावेशकता राहिलेली पाहायला मिळते, कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा पक्ष होता. म्हणून याच्यामध्ये विविध विचारसरणीचे, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्रित आलेले पाहायला मिळतात आपल्याला. बरोबर. धर्मनिरपेक्षता असेल, सर्वांगीण विकास असेल, दुर्बल घटकांचे हित असेल किंवा अल्पसंख्याक समूह असेल. बरोबर. यांच्या विकासाचे प्रयत्न केलेले पाहायला मिळतात. समान हक्क व व्यापक समाज कल्याण हे पक्षाचं धोरण आहे. त्यासाठी पक्षाने विविध कार्यक्रम पण राबवलेले आहेत. आणि लोकशाही समाजवाद असेल, आंतरराष्ट्रीय शांतता असेल व सामाजिक समता यावरही पक्षाचा विश्वास आहे. ओके. लक्षात ठेवायला सोपं जातं. आता दुसरा आहे मित्रांनो कम्युनिस्ट पक्ष. कम्युनिझम. बरोबर. तुम्हाला माहित असेल जर्मन विचारवंत. बरोबर. जर्मनीचा विचारवंत कोण? कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स ची जी विचारसरणी आहे तिला आपण कम्युनिझम असं म्हणतो. कम्युनिस्ट विचारसरणी असं आपण म्हणतो. बरोबर. समाजवादी विचारसरणी किंवा मार्क्सवादी विचारसरणी असं आपण म्हणतो, किंवा साम्यवादी विचारसरणी असं आपण म्हणतो. त्या विचारसरणीवर आधारलेला हा एक पक्ष आहे. हा सुद्धा एक जुना पक्ष भारतामध्ये असलेला पाहायला मिळतो, जो 1925 साली स्थापन झालेला आहे. जो कोणत्या विचारावर आहे? समाजवादी विचारसरणीवर आधारलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. 1925 मध्ये स्थापना झालेली जुना पक्ष असलेला आहे. समाजवादी विचारसरणी किंवा साम्यवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. याच्यामध्ये शेतकरी असेल. बघा 19-20 झालं तर हरकत नाही, एखादा दोन शब्द इकडे तिकडे झाला तरी म्हणजे ऍज इट इज तुम्ही हेच शब्द लक्षात ठेवावे, तशातला काही भाग नाही. थोडस इकडे तिकडे झालं तरीही काही प्रॉब्लेम नसतो, हे लक्षात घ्या. शेतकरी असेल किंवा शेतमजूर असेल किंवा कष्टकरी असतील किंवा श्रमिक असतील, ही जी जनता आहे या जनतेच्या हितासाठी पक्ष प्रयत्नशील असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमिक ही जी जनता आहे किंवा कामगार वगैरे त्याच्यातच आले ते. बरोबर. या पक्षा या लोकांच्या हितासाठी पक्ष कार्यरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. पक्षाचा भांडवलशाहीला विरोध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की 1960चं जे दशक आहे, या 1960च्या दशकाच्या नंतर तुम्हाला माहित असेल 1962 ला भारत चीन युद्ध झालेलं आहे. बरोबर. म्हणून 1960च्या दशकानंतर विशेषतः तिथे 1962 ला भारत चीन युद्ध झालं. त्याच्यामुळे भारतामध्ये या कम्युनिस्ट पक्षामध्ये 2 गट तयार झालेले आहेत. कारण की आता झालं कसं की चीन पण साम्यवादी विचारसरणीचा आहे आणि रशिया पण साम्यवादी विचारसरणीचा आहे. मग कम्युनिस्ट विचारसरणीमध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये एक विचारसरणी पुढे आली की आता नेतृत्व स्वीकारायचं कोणाचं, कारण 62 ला भारत चीन युद्ध झालेलं आहे. मग चीनचं नेतृत्व स्वीकारायचं की रशियाचं नेतृत्व स्वीकारायचं, हा मुद्दा पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच्यातूनच 1964 साली या पक्षामध्ये फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळते. पक्षात फूट पडली कधी? 1964 साली. आणि त्याच्यातूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, याला पण काय नाव आहे? भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. हा मार्क्सवादी पक्ष 1964 ला त्या
त्याच्यात फूट पडून म्हणजे या कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट पडून तो मार्क्सवादी पक्ष उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. बघा आता पुन्हा सांगतो मी. कम्युनिस्ट पक्ष 1925 ला स्थापना आहे. सर्वात जुना पक्ष असलेला पाहायला मिळतो. समाजवादी विचारसरणीवर आधारित आहे. भांडवलशाहीला विरोध आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, श्रमिक, कामगार यांच्या हितासाठी पक्ष कार्यरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भांडवलशाहीला विरोध आहे. 1960च्या नंतर रशिया व चीन यांचं कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं याच्यावरून पक्षामध्ये फूट पडलेली पाहायला मिळते. 1964 ला फूट पडून त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा उदयाला आलेला आहे. आधी हाच पाहून घेऊयात आपण. भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी हा पक्ष तुम्हाला इकडे दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा इकडे आहे. बघा काय म्हणते, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार करणार आहे. म्हणजे समाजवादी विचारसरणी आली. बरोबर. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार करणारा पक्ष हा आहे. कोणता? मार्क्सवादी. म्हणजे लक्षात घ्या, हा पण मार्क्सवादी, हा पण मार्क्सवादी. विचारसरणी दोघांची एकच आहे ना, याची याची. बरोबर. म्हणून दोघांची विचारसरणी 19-20 झालं तरी हरकत नाहीये. फक्त स्थापना लक्षात घ्या, याची 64 आहे, 1925 आहे. यांचंही मूळ जर पाहिलं तर 1925 असणार आहे, कारण तिथूनच ते आलेलं आहे. पुढे सरकू आपण. बरोबर. तर या पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 1964 ला समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही याचा पुरस्कार करतोय पक्ष. त्याच्यानंतर साम्राज्यवादास पक्षाचा विरोध आहे. याने जसा भांडवलशाहीला विरोध केला होता, कारण भांडवलशाहीतूनच साम्राज्यवाद उदयास येण्यास मदत होत असते मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, साम्राज्यवादास पक्षाचा विरोध आहे. साम्राज्यवादाला पक्षाचा विरोध असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याशिवाय कामगार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितासाठी पक्ष प्रयत्नशील असलेला पाहायला मिळतो, किंवा या लोकांसाठीचे धोरण हा पक्ष राबवत असतो. झाला एवढाच आहे. 1964 ला स्थापना आहे पक्षाची. बरोबर. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांचा पुरस्कार करतो. साम्राज्यवादाला विरोध करतो. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी पक्ष प्रयत्नशील असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यांच्या हित संबंधाची जपणूक. ओके. आता इकडे येऊयात आपण बीजेपीकडे. भारतीय जनता पक्ष या पक्षाकडे येऊ. लक्षात घ्या मित्रांनो, 1951 मध्ये एक भारतीय जनसंघ पक्ष स्थापन झालेला होता. जसं मी मागच्या लेक्चरला तुम्हाला बोललो होतो की 1951, आता पण लक्षात घ्या, हा जो काँग्रेस आहे हा 1977 ला पहिल्यांदा पडलेला होता. काँग्रेसला पहिल्यांदा 1977 मध्ये आव्हान दिल्या गेलेलं होतं. बरोबर. कोणत्या पक्षाने दिलं होतं आठवत असेल तुम्हाला तर? जनता पक्ष. बरोबर. या जनता पक्षाने दिलं होतं. तर हा जो जनसंघ आहे तो जनसंघ या जनता पक्षात विलीन झाला होता. कधी? 1977 साली. पण या जनता पक्षाचं शासन जास्त काळ टिकलं नाहीये. 1980 साली ते शासन पडलं. बरोबर. कारण शेवटी ते अनेक पक्ष एकत्रित येऊन तो पक्ष जनता पक्ष तयार झाला होता. म्हणून पक्ष फुटू लागले होते, वेगळे पडू लागले होते. म्हणून तर मोरारजी देसाईंची सत्ताही कुठं टेकलेली पाहायला मिळते आपल्याला. बरोबर. म्हणून चरण सिंग वगैरे त्यांचंही सरकार पडलेलं पाहायला मिळतं आपल्याला. असो, 51 ला जनसंघ एक पक्ष स्थापन झाला होता. 77 ला जो जनता पक्ष स्थापन झाला त्याच्यामध्ये जनसंघ विलीन झाला होता. त्याच्यानंतर 1980 मध्ये, 1900 हा जो 80 आहे, 1980 मध्ये सरकार टिकलं नाही. सरकार पुन्हा या जनता पक्षाचं पडलं. म्हणून 1980 मध्येच हा जो जनसंघ आहे तो जनसंघ वेगळा झाला आणि एक नवीन पक्ष त्या जनसंघाने तयार केला, ज्याला आपण भारतीय जनता पक्ष असं म्हणतो, ज्याला आपण बीजेपी असं आपण म्हणतो. तो स्थापन झालेला पाहायला मिळतो. ओके. तर हा जो भारतीय जनता पक्ष आहे हा प्राचीन संस्कृती, भारताची प्राचीन संस्कृती आणि त्याचबरोबर भारताच्या परंपरा यांचंही जतन केल्या गेलं पाहिजे. बरोबर. यावर पक्षाचा विशेष भर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आर्थिक सुधारणावर सुद्धा भर आहे. सोबतच काय आहे? आर्थिक सुधारणा याच्यावर पण पक्षाचा भर असलेला पाहायला मिळतो. बघा लक्षात घ्या, खूप इझी आहे, खूप अवघड नाहीये. ओके. 1951 ला एक जनसंघ, भारतीय जनसंघ नावाचा एक पक्ष स्थापन झाला होता. त्याच्यानंतर काँग्रेसला आव्हान देण्यासाठी, कारण 75 ते 77 मध्ये काँग्रेसने जी आणीबाणी लागू केलेली होती त्याच्यामुळे जनता कंटाळलेली होती. बरोबर. आणि म्हणून 77 मध्ये सगळे विरोधी पक्ष, जे काँग्रेसचेच विरोधी पक्ष जे आहेत त्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन जनता पक्ष तयार केला. हा जनसंघ 77 मध्ये त्या जनता पक्षात विलीन झाला.
पण जनता पक्ष 77 पासून 80 पर्यंत थोड्याफार प्रमाणात टिकला, पण त्यातही पंतप्रधान मोरारजी देसाई गेले, चरणसिंग वगैरे आले, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ लागलेल्या होत्या. म्हणून 80 ला जनता पक्षाचं सरकार पडलं. म्हणून जो जनसंघ जनता पक्षात आलेला होता त्या जनसंघातील काही लोकांना वाटायला लागलं की जनता पक्षाचं काही खरं नाही. मग त्या जनसंघाचे जे लोक आहेत जे जनता पक्षात घुसले ती वेगळी आली आणि 80 मध्ये त्यांनी बीजेपीची स्थापना केली. बरोबर. तर बीजेपीचं काय महत्वाचं धोरण आहे की प्राचीन भारतीय संस्कृती जी आहे, परंपरा आहे, यांची जपणूक करणे, त्याचबरोबर आर्थिक सुधारणा करणे. बरोबर. ही पक्षाची महत्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषत्वानं जसं की कलम 370 वगैरे होतं हे रद्द करण्यावर पण पक्षाची महत्वाची भूमिका असलेली पाहायला मिळते. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 2019 मध्ये या 370 कलम रद्दही झालेलं पाहायला मिळते आपल्याला. बरोबर. अजूनही काही प्रश्न आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी या पक्षाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात उद्दिष्ट. तर आपल्याला जे दिलेली येतात तेवढीच आपण पाहूया आणि पुढे सरकूया. समाजवादी पक्ष आहे. चला पुढे सरकू आपण. समाजवादी पक्ष हा सुद्धा समाजवादी पक्ष सुद्धा त्यालाच आपण बहुजन समाज पक्ष असं आपण म्हणतोय. लक्षात घ्या, वाटल्यास तसं लक्षात राहणार नाही. बहुजन समाज पक्ष. बरोबर. बहुजन समाज पक्ष, बसप किंवा बसपा असं त्याला म्हणलं जातं. बरोबर. बहुजन समाज पक्ष हा पण समाजवादी विचारसरणीचा आहे. समाजवादी विचारसरणी. मी मुद्दा म्हणून जेवढे पॉइंट्स आहेत तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला पाठांतराशिवाय याला पर्याय नाही जास्त. समाजवादी विचारसरणीचा पक्ष असलेला आहे. या पक्षाची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे. बरोबर. प्लस हा जो पक्ष आहे बहुजनांच्या हितासाठी पक्ष प्रयत्नशील असलेला पाहायला मिळतो. बहुजनांचे हित साधणे यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. त्याच्यामध्ये दलित, आदिवासी असेल किंवा इतर मागासवर्गीय असेल, इमाव आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दामध्ये होतो असं त्यांनी म्हटलंय. अल्पसंख्याक यांचा समावेश कोणत्या शब्दामध्ये होतो? बहुजन या शब्दामध्ये होतो असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे. बरोबर. बहुजनांचे हित किंवा बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं उद्दिष्ट असलेलं पाहायला मिळतं. पुन्हा लक्षात घ्या. बहुजन समाज पक्ष समाजवादी विचारसरणीचा आहे. 1984 ला स्थापना आहे. कैलासराव मांझी वगैरे. बहुजनांचे हित साधणे किंवा बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे पक्षाचं उद्दिष्ट आहे. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या संकल्पनेमध्ये होतो असं म्हणतो. विशेषत्वानं उत्तर प्रदेश राज्यामध्ये या पक्षाचा विशेष प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर या पक्षाची सत्ताही असलेली पाहायला मिळते. किंबहुना काही वेळेस तर या पक्षाला उत्तर प्रदेशच्या विधानसभामध्ये सर्वाधिक जागा पण मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बहुजन समाज पक्ष जो आहे आणि उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल, छत्तीसगड, थोडासा मध्य प्रदेशचा भाग, उत्तराखंडचा, या राज्यांमध्ये हा प्रभावशाली पण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. पुढे सरकूया. राष्ट्रवादी पक्ष. बरोबर. राष्ट्रवादी पक्ष 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झालेली आहे. हा जो काँग्रेस पाहिलाय या काँग्रेसमधून वेगळा पडलेला एक जो गट आहे त्या गटानं 1999 मध्ये भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं आपण म्हणतोय. बरोबर. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता काय काय मूल्य आहेत पक्षाची? लोकशाही, समता आणि धर्म निरपेक्षता. बरोबर. ही पक्षाची उद्दिष्ट असलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा मूल्य आहेत महत्वाची. प्लस या पक्षाने काँग्रेस बरोबर युती केलेली आहे. हा जो काँग्रेस आहे राष्ट्रीय काँग्रेस, त्या काँग्रेस बरोबर युती या पक्षाची असलेली पाहायला मिळतात. बरोबर. त्यानंतर काँग्रेस बरोबर युती कधी आहे? 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात होती. 14 पर्यंत महाराष्ट्र. आणि त्याच्यानंतर 2004 ते 2014 मध्ये 2014 मध्ये ही कुठे होती? देशावर, केंद्रावर होती. केंद्रामध्ये सुद्धा सत्ता असलेली, सत्तेमध्ये होता. कोणासोबत होता? काँग्रेस सोबत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आघाडीचं शासन त्यातला एक महत्वाचा घटक पक्ष असलेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं ना आघाडी. तो कोणत्या आघाडीत होतं? हे UPA मध्ये. बरोबर. युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स त्याला म्हणतो आपण. संयुक्त पुरोगामी आघाडी जी आहे कोणाच्या नेतृत्वात चालणारी?
काँग्रेसच्या नेतृत्वात चालणारी संयुक्त पुरोगामी आघाडी, त्या संयुक्त पुरोगामी आघाडीचं जे 2004 ते 2014 मध्ये केंद्रामध्ये जे सरकार होतं, जे कोणाच्या नेतृत्वात, काँग्रेसच्या, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो एक महत्वाचा घटक पक्ष म्हणून काम करत होता. ओके, 99 मध्ये स्थापना आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका गटाने स्थापना केली आहे. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. बरोबर. काँग्रेस सोबत त्याने युती केलेली पाहायला मिळते. 1999 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये तो सत्तेवर होता काँग्रेस सोबत आणि 2004 पासून 2014 पर्यंत केंद्रामध्ये सुद्धा तो या आघाडी शासनामध्ये महत्वाचा घटक पक्ष म्हणून होता. ओके, त्यानंतर एक शेवटचा आहे मित्रांनो तृणमूल पक्ष. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं पण त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं म्हणतो. ममता बॅनर्जी तुम्हाला माहित असेल, त्याच्या सर्व पक्षाच्या. याची स्थापना 1998 मध्ये झाली आहे. 1998 ला स्थापना आहे. बरोबर. आणि त्याला 2016 मध्ये मान्यता मिळालेली आहे. 2016 मध्ये मान्यता. कोणती मान्यता आहे? राष्ट्रीय पक्षाची मान्यता. तुम्हाला जस्ट मी आत्ताच याच लेक्चरला सांगितलंय की राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणते निकष आहेत किंवा अटी, तर त्या अटी त्यांनी पूर्ण केल्या. आयोगाने 2016 साली त्याला मान्यता दिली आहे. कोणती? राष्ट्रीय पक्षाची. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण. बघा, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, बरोबर, आणि त्याचबरोबर दुर्बल घटकांचे संरक्षण. ही पक्षांचे महत्वाचे धोरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. काय म्हणते? धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचं संरक्षण आणि लोकशाही. बघा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 98 मध्ये स्थापना आहे. 2016 मध्ये त्याला मान्यता मिळाली आहे आयोगाकडून. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे पक्षाचं धोरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. ममता बॅनर्जी सर्वेसर्वा आहेत. पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हा झाला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ओके, तर अशा प्रकारे इकडे काही जागा पण दिलेल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2009-2014 मध्ये राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागा ज्या आहेत त्याचं तुम्हाला टॅली दिलेली आहे. 9च्या जागा आणि 2014च्या जागा. राष्ट्रीय काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी, बहुजन समाज आणि राष्ट्रवादी. तृणमूलचं दिलं नाहीये कारण तेव्हा 2014 पर्यंत तृणमूलला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता नव्हती. म्हणून तृणमूल काँग्रेस जो आहे त्या तृणमूल काँग्रेसचा त्या डायग्राम मध्ये घेतलेलं नाही. ओके, तर हे अशा प्रकारची एकूण 7 1 2 3 4 5 6 आणि 7 काय होतात? राष्ट्रीय पक्ष होतात. तर अशा प्रकारचा एक चार्ट तुम्ही तयार करायला पाहिजे. मी जरीही कोणत्याही अक्षरात किंवा कसल्याही अक्षरात लिहिला असेल तरी तुम्ही व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये तो लिहून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा जाईल. ओके, तर चांगल्या प्रकारे तुम्ही याचा अभ्यास करा. याच चॅप्टरचा जो उर्वरित पार्ट आहे तो उर्वरित पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.